नागपुर मनपा चुनाव से पहले भाजपा उम्मीदवार भूषण सिंह पर हुए जानलेवा हमले में पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। कांग्रेस नगर सेवक के पति समेत 15 आरोपियों को गिरफ्तार कर सभी पर मकोका लगाया गया है। नागपुर महानगर पालिका चुनाव से ठीक एक दिन पहले हुए भाजपा उम्मीदवार भूषण सिंह पर जानलेवा हमले के मामले में पुलिस ने कड़ी कार्रवाई की है। इस मामले में कांग्रेस नगर सेवक मंजू चाचरकर के पति गणेश चाचरकर समेत कुल 15 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। सभी आरोपियों के खिलाफ मकोका के तहत मामला दर्ज कर उन्हें न्यायिक हिरासत में भेज दिया गया है। यह मामला 14 तारीख की रात गिट्टी खदान थाना क्षेत्र में हुआ था, जिसमें भूषण सिंह ने गंभीर रूप से घायल हो गए थे। पुलिस जांच में सामने आया है कि मुख्य आरोपी गणेश चाचरकर पर हत्या, अपहरण और जुए जैसे कई गंभीर अपराधों के मामले पहले से दर्ज है। घटना के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भूषण सिंह से मुलाकात कर नाराजगी जाहिर की थी। पुलिस का कहना है कि जांच निष्पक्ष रूप से जारी है और दोषियों को किसी भी तरह बख्शा नहीं जाएगा। दिनांक 14 तारखेला जसं आपण सांगितले की एक गुन्हा घडले होते, त्यामध्ये गिट्टी खदान इथे एक गुन्हा दाखल झाले होते। त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन पण लावलेले होते। ते गुन्हा 35 क्रमांक 2026 ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि राईटचे गुन्हा सेक्शन लावलेले होते आणि त्यामध्ये 15 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे आणि 15 आरोपी यांना अटक पण केलेली आहे। ते सर्वांना MCR मध्ये आता ठेवलेले आणि काल त्याच्या विरुद्ध मकोकाचे पण कलम ऍड करण्यात आलेले आहे। जे मुख्य आरोपी आहे त्याचे नाव चाचेरकर आहे आणि त्याच्या विरुद्ध आतापर्यंत जे आमचा रेकॉर्ड आहे त्यामध्ये 12 गुन्हा असं दिसून येत आहे आणि ज्यामध्ये 2018 मध्ये त्याच्या विरुद्ध मर्डरचे ऑफेन्स आहे, 325 म्हणजे ग्रीवियस हर्टचे ऑफेन्स पण आहे आणि बरेचसे गुन्हा जुगारचे गुन्हा दाखल आहे आणि अगोदर पण आमच्या माहितीनुसार अगोदर पण एक मोका लावलेले होते आणि आता पण एक मोका ऍड करण्यात आले या गुन्ह्यामध्ये। त्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, पण आतापर्यंत जे काही तपास आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे आपण तपास केलेली आहे आणि जे काही आरोपी आमच्या निष्पन्न झालेले त्यांना अटक पण केलेली आहे आणि बरोबर सेक्शन पण यामध्ये लावलेली आहे आणि आता तपास चालू आहे आणि भविष्यात जर आणखी आरोपी निष्पन्न झाले त्यांना पण आम्ही अटक करणार आणि पुढील कारवाई करणार। दुपारी असा इन्सिडेंट झाले होते, त्यामध्ये पोलीस ते घटनास्थळी जाऊन ते इश्यू रिझॉल्व्ह पण केले होते आणि पोलीस यांनी असं पण सांगितले होते की जर तुम्ही तक्रार दिली आम्ही गुन्हा दाखल करू, पण ते इलेक्शनचे कॅम्पेनिंगचे दिवस होते आणि कोणी तक्रार देण्यासाठी आलेले नाही। तर पोलीस जे काही होते ते पोलीस यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे आणि आमच्याकडे असा काही त्या दिवस आमच्याकडे असा काही तक्रार आले नव्हते। पोलीस त्या दिवस असा दोन्ही पार्टी तिथे उपस्थित होते। नॉर्मली सो मोठो असा दरम्यान ते लावतात पोलीस ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही किंवा की समजा की एक अननोन बॉडी सापडले ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही, तेव्हा ते पोलीस सो मोठो करतात। यामध्ये दोन्ही पार्टी उपलब्ध होते तरी ते आलेले नाही आणि सो मोठेची गरज नव्हती। पोलीस रिक्वेस्ट पण केले तरी ते आलेले नाही यात अँड हेन्स त्यांनी गुन्हा दाखल केलेले नाही। त्या दरम्यान आतापर्यंत 15 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि मॅक्सिमम जे आरोपी आहेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेले आहे आणि याचे जे डेटा आहे मी तुम्हाला पाठवून देतो कोणाच्या विरुद्ध किती गुन्हा नक्की आहे।